धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. थकीत वेतन मिळण्याच्या मागणीसाठी घंटागाडी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन. धुळे महानगरपालिकेच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांना गेल्या 3 महिन्यांपासून थकीत वेतन देण्यात आलेले नाही. तसेच गेल्या 2 वर्षांपासून त्यांचा PF देखील घंटागाडी कर्मचाऱ्यांना मिळालेला नसून वारंवार वेतन मिळण्याची मागणी करून देखील मनपा प्रशासन आणि कॉन्ट्रॅक्टरकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळत नसल्याने अखेर आज घंटागाडी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करीत भीक मागू आंदोलन करण्यात आले. होळीचा आणि रमजानचा पवित्र सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना घंटागाडी कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नसल्याने सण साजरे करायचे तरी कसे, असा महत्त्वाचा प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे कचरा संकलनाचे काम ठप्प झाल्याचे पाहायला मिळत आहे. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. मागील 5-6 दिवसा पहिले आपले स्वराज्याचे रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीसुद्धा गेली, तरी आम्हाला पगार भेटला नाही. आता पवित्र रमजान महिना चालू झाला आहे, तरीसुद्धा आम्हाला पगार दिला नाही आहे. आता काही दिवसावर आमचा वहीचा सण देखील आला आहे, तरी आम्हाला पगार भेटला नाही आहे. आणि पुढच्या 14 एप्रिलच्या दरम्यान 14 एप्रिलसुद्धा येणार आहे, तरी आम्हाला पगाराचं काही नियोजन माहिती नाही आहे. तर मग आम्ही सर्व इथं हिंदू मुस्लिम सर्व शिवाजी महाराजांचे मावळे आहे, तरी बी आम्हाला पगार देण्यात येत नाही. तर मग आम्ही असा काय गुन्हा केला आहे? आम्ही एवढं कष्ट करतो, जेव्हा लोक देवाला अगरबत्ती करतात त्या टायमाला आम्ही दुर्गंधीचा वास घेतो आणि धुळे शहर स्वच्छ करतो, तरीसुद्धा आम्हाला पगार दिला जात नाही. आणि इथलं प्रशासन देखील आमचीवाली काही दखल घेत नाही. तर माझी प्रशासनाला आणि महानगरपालिकेला विनंती आहे, लवकरात लवकर आमचा पगार करावा आणि आमची दखल घ्यावा. आणि जो नवीन ठेका चालू झाला, तर ह्या नवीन ठेका देताना महानगरपालिकेने असा विचार कसा केला नाही की गेले मागील आमचे 2 महिन्याचे पगार आणि 2 वर्षाचा PF बाकी आहे, आणि तरी तुम्ही नवीन टेंडर कसं दिलं हे न नील करता? तर नगरपालिकेने आधी हे नील करायला हवं होतं, मग नवीन टेंडर द्यायला हवं होतं. तर मग यामुळे मालकाला आहे ना अशी ताकद येऊन गेली आहे की आता माझा हात निघून गेला आहे, मी काही पगार देणार नाही, त्याची सरळ ही भाषा राहते. तर कृपया करून माझं महानगरपालिकेला आणि महापौर मॅडमांना विनंती आहे की आमची दखल घेण्यात यावी. आणि श्री आमचे अनुप भैया आमदार धुळे शहराचे यांनीसुद्धा आमची दखल घ्यावी आणि आमचा पगार लवकरात लवकर करावा. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.